बोरगाव येथे 10क मधील उतार्यातील वक्फच्या नोंदी रद्द करा अन्यथा उग्र आंदोलन करू, नगरसेवक शरद जंगटे यांचं प्रतिपादन। ग्राम लेखाधिकाऱ्यासह नगर विकास अधिकाऱ्यांना निवेदन। बोरगाव येथील सर्वे नंबर 10क आणि 10अ या उतार्यावरील वक्फच्या नोंदी रद्द करा आणि 7-12 उतारा पूर्ववत करा अन्यथा नागरिकांना घेऊन उग्र आंदोलन करू, अशा आशयाचे निवेदन हाल शुगरचे संचालक बोरगाव नगरसेवक शरद जंगटे यांनी असंख्य भाजप कार्यकर्त्यांच्या समेत नागरिकांच्या वतीनं बोरगाव ग्राम लेखाधिकाऱ्यांसह पंचायत नगर विकास अधिकाऱ्यांना दिलं। येथील इंदिरानगर, आरके नगर व ठिकाण गल्ली येथे सुमारे 200हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत। 12 एकर 27 गुंठे इतकं क्षेत्र असणारे इंदिरानगर, आरके नगर व ठिकाण गल्लीबरोबर मुस्लिम कब्रस्तान जमीन आहे। मात्र सध्याच्या या जागेवर उतार्यावर वक्फची नोंद झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। यापूर्वी नियमित उतार्यांवर अशा प्रकारची नोंद नसल्याचे येथील कुटुंबांचं म्हणणं आहे। मात्र सध्या उतार्यावर वक्फ ही नोंद आली आहे। उतारा काढल्यावर यावर वक्फ मालमत्ता अशी नोंद झाली आहे। बोरगाव येथे सरकारचा धिक्कार करत मोठमोठ्या घोषणा देत नगरपंचायत कार्यालयासमोर असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आलेल्या मोर्चाद्वारे या निवेदनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांना देऊन येणाऱ्या 15 दिवसात सदर उतार्यावरती पुन्हा पूर्ववत नावाचा उल्लेख न झाल्यास आपण उग्र आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचंही नगरसेवक शरद जंगटे यांनी सांगितलं। यावेळी बोलताना अजित कांबळे म्हणाले की सदरच्या जागेवर गेल्या 50 वर्षापासून लोक वास्तव्य करत आहेत। कर्नाटक सरकारने कुठलीही चौकशी न करता बोरगाव येथील राहत्या वस्तीवर वक्फचं नाव दाखल करणं म्हणजे हा सरकारचा खोडसाळपणा आहे। 15 दिवसाच्या आत नोंद केलेली नावं कमी केल्यास येत्या काळात माजी मंत्री आमदार सौ शशिकला अण्णासाहेब जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उग्र आंदोलन करू, असं मत अजित कांबळे यांनी व्यक्त केलं। निवेदन पत्रात स्वीकारून बोलताना ग्रामविकास अधिकारी विठ्ठल ढवळेश्वर म्हणाले की आपल्या अर्जाचा आम्ही विचार करून सदर चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सत्य परिस्थितीची पडताळणी करून सदरचे निवेदन वरिष्ठांना पोहोचवून यामध्ये लवकरच योग्य तो बदल करणार असल्याचं सांगितलं। यावेळी भाजपा कार्यकर्ते महिपती खोत, जितू भोजे पाटील, अजित तेरदाळे, सेसू एदमाळे, अजित कांबळे, शिवाजी भोरे, उत्तम महाजन, बबन रेंदाळे, राजू लटलटे, बीके महाजन, जिनू अमन्नावर, संजय महाजन, किसन गोसावी, सर्जेराव धनवडे, वसंत गजरे, महादेव एदमाळे, अब्दुल मकानदार, सुनील कांबळे, बाबू मुटके, अजित पाखरे, नारायण आडेकर यांच्यासह आरके नगर, इंदिरानगर, ठिकाण गल्ली आदी परिसरातील सर्व कुटुंबीय व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं ಇವತ್ತಿನ ದಿನ ಬೋರಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಇಂದಿರಾನಗರ ಮತ್ತು ಆರ್ಕೆ ನಗರ ಮತ್ತು ಟಿಕನ್ ಗಲ್ಲಿಯ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನುಳಿದ ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ 7-12ದಲ್ಲಿ ವಕ್ಫ್ ಆಸ್ತಿ ಅಂತೇಳಿ ದಾಖಲಾದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುವ ಬಗ್ಗೆ ಅದು ಆದೇಶ 28/5/2024ರಿಂದ ಮಾನ್ಯ ಉಪವಿಭಾಗಾಧಿಕಾರಿಗಳು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇವರ ಆದೇಶದಂತೆ ದಾಖಲಾದಿರುತ್ತದೆ। ಅದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು, ಆದೇಶನ ಹಿಂತಕ್ಕೋಬೇಕು, ಅದನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸಬೇಕು। ಮೊದಲು ಹೆಂಗಿತ್ತಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಹಂಗೆ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಎಲ್ಲ ಮನವಿದಾರರು ಮನವಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ। ಈ ಮನವಿಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಇದರಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆ ಏನೈತಿ, ಲೋಕಲ್ದಾಗ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆ ಏನೈತಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕಲೆ ಹಾಕಿ ಅವರಿಗೆ ರದ್ದು ಮಾಡಲು ನಾವು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಅವ್ರು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ।